नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न, पदार्थ बनवून बघत आहात ना? बनवायलाच पाहिजे. आज मी घेऊन आलेली आहे मेथीच्या पराठ्यांची रेसिपी. मेथी ही खूप पौष्टिक असते शरीरासाठी, त्याच्यात आयर्न असतं. तर चला जास्त वेळ न घालवता आपण याची रेसिपी बघूयात. सर्वप्रथम मी मेथी चांगली बारीक चिरून घेतलेली आहे. आपल्याला व्यवस्थित बारीक करायची आहे ती, म्हणजे त्याची चव चांगली येते. त्यानंतर आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या या चांगल्या खलबत्त्यात कुटून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित त्याला बारीक करायचं आहे. तुम्ही मिक्सरमधनं काढलं तरीही चालेल, पण असं कुटलं की त्याची चव खूप छान येते. तर आपण हे व्यवस्थित कुटून घेऊया. त्यानंतर आपण आता एका परातीमध्ये कणिक घेणार आहोत. कणिक घेतलेली आहे मी. यामध्ये मी 1.5 चमचा लाल तिखट टाकत आहे. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. 1.5 टीस्पून टाकलेला आहे मी. नंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे 1/2 चमचा. त्यानंतर मीठ टाकायचं आहे 2 चमचे, 2 टीस्पून. तुम्ही कमी जास्त तुमच्या चवीनुसार करू शकता. नंतर त्यामध्ये आपल्याला लसूण मिरचीचा जो आपण कुटून केलेलं होतं मिश्रण ते टाकायचं आहे, म्हणजे ठेचा तो टाकायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथी टाकूया. तुम्ही मेथीचे पराठे कधी बनवले आहेत का? मला हे कमेंट्समधून नक्की सांगा. आणि तुम्हाला आवडतात का ते पण मला नक्की सांगा. मेथीचे अजून कोणते कोणते पदार्थ तुम्हाला माहीत आहेत ते पण मला कमेंट्समधून सांगा. आता आपण मेथी टाकलेली. आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया. हाताने चांगलं मिक्स करून घेऊया. व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 टीस्पून धणे पावडर आणि 1 टीस्पून जिरे पावडर टाकायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकली तरीही चालेल. आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे. 1 चमचा मी ओवा टाकत आहे आणि 1 चमचा तीळ टाकत आहे. तीळ आणि ओव्याने आपल्या पराठ्यांना खूप सुंदर अशी चव येते. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि पाणी टाकून त्याचा आपण गोळा तयार करून घेऊया. आणि त्याला चांगलं मळून घेऊया. व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता आपला गोळा हा तयार आहे. आता आपण पराठे बनवायला घेऊयात. सर्वप्रथम मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे. त्याला आपण थोडीशी कणिक लावून घेऊया आणि आता हा लाटून घेऊया. तुम्ही कशा प्रकारे मेथीचे पराठे बनवता हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. काही चुकलं असेल ते पण तुम्ही मला कमेंट्समधून सांगितले तरीही चालेल. आता आपला पराठा हा लाटून झालेला आहे. आपण एका तव्यावर थोडंसं तेल टाकूया आणि आपला पराठा टाकूया आणि एका साईडने चांगला तो शिजू देऊयात. 2 मिनिट झाल्यानंतर आपण याला पलटवून घेऊया आणि दुसऱ्या साईडने शिजवून घेऊया आणि थोडंसं तेल परत सोडूया. परत एकदा आपण पलटवून घेऊया आणि व्यवस्थित शिजवून घेऊया. खमंग करायचा आपल्याला तो. आता आपला पराठा हा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा. आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तिथपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि बघत रहा कुक विथ धना. बाय बाय.